महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी काहीतरी कर नवी मुंबईकर या जनविधायक उपक्रमाच्या माध्यमातून थेट जनतेमध्ये जाऊन नागरी सेवा सुविधांविषयी जाणून घेतलेल्या प्रश्न समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेत लेखी निवेदन सादर केले आहे। या प्रसंगी काँग्रेस नेते रमाकांत म्हात्रे, माजी महापौर मंदाकिनी म्हात्रे, नवी मुंबई जिल्हा महिला अध्यक्षा पूनम पाटील व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आपल्याला माहीत असेल की नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने 13 ऑक्टोबरला वाशी येथील विष्णुदास येथे काहीतरी कर नवी मुंबईकर ही लोकचळवळ जी आहे ती सुरू करण्यात आली। त्यानंतर 28 ऑक्टोबरपासून सुरू झालेला प्रवास जवळपास 29 चौकसभा नवी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या आहेत त्या पार पडल्या आणि या चौकसभेच्या माध्यमातून अनेक समस्या ज्या आहेत त्या नागरिकांनी आमच्यासमोर मांडल्या। प्रामुख्याने त्यामध्ये आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत ज्या त्या आमच्यासमोर बरेच समस्या आहेत। आपल्या सर्वांना माहीत असेल की वाशी येथील जे मुख्य हॉस्पिटल आपलं नवी मुंबई महानगरपालिकेचं आहे त्या ठिकाणी हवी तशी सुविधा जी आहे ती उपलब्ध नाही अशा नागरिकांना समस्या आपल्यासमोर मांडल्या। त्या ठिकाणी सर्व प्रकारचे ब्लड टेस्ट होत नाही, थायरॉईडची ब्लड टेस्ट होत नाही, व्हिटॅमिन डिफिशियन्सीची त्या ठिकाणी जी आहे ती ब्लड टेस्ट होत नाही, MRI त्या ठिकाणी होत नाही आणि एखाद्या व्यक्तीला जर ऑपरेशन करायचे असेल तर साहित्य देखील बाहेरून आणावं लागतं। अशा अनेक समस्या ज्या आहेत त्या नागरिकांनी आमच्यासमोर मांडल्या। त्याचसोबत त्या ठिकाणी एन्जिओग्राफी होत नाही, त्या ठिकाणी न्यूरोसर्जन उपलब्ध नाही आहे, बायपास सर्जरी होत नाही। असे जे मोठे आजार आहेत त्यावर जे आहे कुठेतरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबईतील नागरिकांना वाशी सोडून मुंबई या ठिकाणी जे आहे ते सायन किंवा मग आपल्या KM हॉस्पिटलला पाठवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी होत आहे। त्याचसोबत आपल्याला माहीत असेल की नवी मुंबई महानगरपालिकेने आपली जी स्वतःची वास्तू आहे ती फोर्टिस रुग्णालयाला जी आहे ती भाडेतत्वावर दिली आणि भाडेतत्वावर देत असताना त्या ठिकाणी 10% बेड जे आहेत ते आपल्या नवी मुंबईकरांना मोफत देण्याचं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की फोर्टिस रुग्णालयाकडून जे आहे ते 10% बेड जे आहेत आपल्या नवी मुंबईकरांना भेटत नाही। तर आम्ही अशी मागणी या ठिकाणी आयुक्तांना केलेली आहे की जो फोर्टिस सोबतचा जो करार जो झालेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा तो तात्काळ जो आहे चौकशी करून जो आहे तो रद्द करावा अशी मागणी आपण या ठिकाणी केली आहे। सोबतच अनेक भागांमध्ये पाण्याच्या देखील मोठ्या प्रमाणात समस्या आहेत। माहितीच्या अधिकाऱ्याकडे भेटलेल्या माहितीनुसार जवळपास 450 MLD पाणी पुरवठा आहे हा मोरबे धरणातून होतो आणि 65 MLD जो पाणी पुरवठा आहे तो बारवी धरणातून होतो। परंतु मुबलक पाणी पुरवठा जो आहे तो ऐरोली भागातील जो दिघा परिसर असेल, ऐरोली परिसर असेल, घनसोली कोपरखेरणा परिसर असेल या ठिकाणी जे आहे ते कुठेतरी पाणी पुरवठा पुरेसा न होण्या कारणाने नागरिकांना अनेक समस्याला त्या ठिकाणी जे आहे ते सामोरे जावं लागतं। याचसोबत जे आरोग्याच्या बाबतीत आणखी काही गोष्टी या ठिकाणी आपण आयुक्तांसमोर समस्या मांडल्या। त्यामध्ये आपल्या नवी मुंबई शहरामध्ये जवळपास 23 नागरी आरोग्य केंद्र आहेत आणि या 23 नागरी आरोग्य केंद्र बघाल तर जवळपास 5:30-6च्या आसपास जे ते बंद होऊन जातात। त्यामुळे आपण आयुक्तांना मागणी केली आहे की हे जे नागरी आरोग्य केंद्र आहेत ते जवळपास प्रत्येक वॉर्डाच्या जवळपास 2-2.5 किलोमीटरच्या आसपास आहेत, 24 तास खुले राहिले पाहिजेत अशी मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे। त्यासोबत प्रामुख्याने या ठिकाणी या नागरी आरोग्य केंद्रामध्ये 24 तास OPD देखील या ठिकाणी सुरू करण्याची मागणी आपण या ठिकाणी आयुक्तांना केली। त्यासोबत ऐरोली येथील जो हॉस्पिटल आहे, त्यानंतर बेलापूर या ठिकाणी आहे, नेरूल या ठिकाणी हॉस्पिटल आहे, या ठिकाणी फक्त प्रसूतिगृहाचं ट्रीटमेंट त्याच्यावर तिकडे केलं जातं। परंतु जर कुठले मुख्य आजार असतील किंवा अपघात असतील तर त्यांना कुठेतरी वाशी हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्याचं काम जे आहे ते या वाशी, ऐरोली, बेलापूर आणि नेरूलच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून केलं जातं। ही देखील आपण प्रामुख्याने मागणी केलेली आहे की हे जे 3 हॉस्पिटल आहेत ऐरोली, नेरूल आणि बेलापूर हे पूर्णपणे जे आहेत तात्काळ सुरू करावेत आणि ज्या सुविधा नागरिकांना भेटसाव्यात त्या संपूर्णपणे जे आहेत ते सोडवण्याचं या ठिकाणी आपण निवेदन आयुक्तांना दिलेलं आहे। निश्चितच मला विश्वास आहे की येणाऱ्या 7 दिवसात त्यांनी सांगितलं की आपण या ज्या समस्या आहेत ते सोडू असा विश्वास मला त्यांनी दिलेला आहे मीटिंगच्या माध्यमातून। तर तलावांचा कुठेतरी तलावांचा आणि गाड्यांचा विषय काढला तर त्याच्यामध्ये काय विषय होता आणि काय नवी मुंबई शहरामध्ये जे आहेत ते अनेक ठिकाणी जे आहेत खदान तलाव जे आहेत ते नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरण करण्यात आले आहे। त्यामध्ये आपल्याला माहीत असेल की गोठोली या ठिकाणी जे आहे आपल्या नवी मुंबई शहरातला एक सर्वात मोठा खदान तलाव आहे, 8 एकरचा जवळपास खदान तलाव आहे। महापालिकेने त्याचं काम तर केलं परंतु त्याची देखभाल करण्यासाठी त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी जे आहे कोणी नाही आहे। अशीच परिस्थिती जी आहे नवी मुंबई शहरातील प्रत्येक ठिकाणी आहे। त्यामुळे आपण आयुक्तांना मागणी केलेली आहे की ह्या खदान तलावाच्या सुशोभीकरणासाठी असेल किंवा मग खदान तलावाच्या अवतीभोवतीचं जे परिसर मेंटेन ठेवण्यासाठी असेल एक काहीतरी मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी माणसं नेमावीत
आणि त्या ठिकाणी टेंडर देखील त्यांनी त्या पद्धतीचं काढावं अशी विनंती आपण आयुक्तांना केली. त्याचसोबत आपल्याला माहीत असेल की नवी मुंबई शहरामध्ये जे आहे ज्या पद्धतीने गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याच पद्धतीचे माघी गणेश उत्सव देखील जो आहे तो मोठ्या प्रमाणात संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो. परंतु दुर्दैवाने आपल्याला सांगावं असं वाटेल की माघी गणेश उत्सवच्या दिवशी जे आहे ज्या दिवशी विसर्जन असो 1.5 दिवसाचे गणपती असतात त्या ठिकाणी 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी जे आहे कुठल्याच पद्धतीची सुविधा नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी आहे ती पुरवली जात नाही. ही देखील जी आहे समस्या आपण आयुक्तांसमोर मांडली आणि निश्चितच आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की संपूर्ण डेटा घेऊन जो आहे यावर तात्काळ कारवाई केली जाईल असं आश्वासन आयुक्त साहेबांनी आम्हाला. नवी मुंबई यूथ काँग्रेसच्या वतीने आज कित्येक महिन्यापासून आपण बघतो की काहीतरी कर नवी मुंबई कर हे जे नवी मुंबईमध्ये जनजागृती सुरू केलेली आहे. त्यांना जनतेमध्ये जाऊन नवी मुंबईतील यूथ काँग्रेस जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि आजपर्यंत त्यांना जे जे निवेदन आले त्यांनी ते आज कमिशनर सरांकडे मीटिंग आयोजन करून त्या समस्या कमिशनर सरांकडे मांडल्या आणि नक्कीच कमिशनर सरांनी आश्वासन दिलेलं आहे की येत्या काळात त्या सगळ्या संपूर्ण समस्या जनतेच्या ज्या आहेत त्या नक्कीच त्या क्लिअर करतील. आणि त्याच माध्यमातून आज आम्ही देखील सरांना काही निवेदन दिलेले आहेत की नवी मुंबईमध्ये बरेच सारे प्रश्न आहेत ते कित्येक वर्षापासून आम्ही जनतेचे जे प्रश्न आहेत ते नक्कीच आम्ही आयुक्तांसमोर त्या प्रत्येक माध्यमातून आणत असतो आणि त्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत, काही अजूनपर्यंत पेंडिंग आहे. तर त्यामधला एक आज जो मी उपस्थित केलेला आहे की आरोग्याच्या विषयाचा की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी सुविधा हॉस्पिटलमध्ये होते वाशीला तर त्याच्यामध्ये जे पेशंट्स असतात की त्याच्यामध्ये मी एक मुद्दा असा नमूद केलेला आहे की जे ॲक्सिडेंट होतात तेव्हा मल्टिपल फ्रॅक्चर्स असतो तेव्हा त्या पेशंटला 40sमध्ये आपण पाठवून त्यांची ट्रीटमेंट तर व्यवस्थित होते पण जे बाकीचे जे गरीब पेशंट आहेत कारण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे ट्रीटमेंट घेतात ते गरीब गरजूच सिटिझन्स असतात आणि त्यांचा जेव्हा सिंगल फ्रॅक्चर असतो डिस्लोकेट असतो तर त्यांना तिथे ॲडमिट केलं जातं आणि त्यांच्यावरती उपचार बरेच दिवस होत नाहीत कारण लाईनअप सगळेच ऑपरेशन जे पेशंट्स असतात त्यांना लाईनअप करून बरेच दिवस 20-20, 25-25 दिवस त्यांना वेट करावं लागतं आणि त्या पेनमध्ये वेट करावं लागतं आणि तेव्हाच डॉक्टरची अवेलेबिलिटी बघून तिथे ऑपरेशन होतं. तर ही जी गोष्ट आहे ती गंभीर आहे कारण एखादा पेशंट किती दिवस हा पेन सहन करेल आणि ते नक्कीच त्याच्यावरती जर ॲक्सिडेंटली त्यांचा कोणता बोन फ्रॅक्चर होतो तर नक्कीच इमिडिएट 1 ते 2 दिवसामध्ये त्याच्यावरती ऑपरेशन झालं पाहिजे. तर हा एक मुद्दा होता आणि स्ट्रीट लाईटचा एक मुद्दा होता की नवी मुंबईमध्ये आपण बघितलं ती शहर ब्युटिफिकेशनसाठी भरपूर खर्च केला जातो, नक्कीच केला पाहिजे, जनतेचा पैसा आहे हा. पण त्याचबरोबर आपल्याला कुठची एखादी जर स्ट्रीट किंवा एखादा कोणता जर परिसर ब्युटिफिकेशन करायचं तर लाखो करोडो रुपये तिथे संपवले जातात. पण आज नवी मुंबईमध्ये बरेच सारे गाव आहेत, झोपडपट्टी आहे, तिथे एक स्ट्रीट लाईटसुद्धा उपलब्ध नाही आहे. तर बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा फिरतो तर फिरत असताना आमच्या निदर्शनास येतो की 2-3 स्ट्रीट लाईट सोडले की 4-5 बंद असतात. तर ह्या गोष्टीकडे पण तितकंच लक्ष दिला पाहिजे की जनतेला नक्कीच बघण्यासाठी चांगले दृश्य पाहिजे पण चालण्यासाठी किंवा ते फुटपाथवर चालण्यासाठी लहान सिटिझनसाठी जिथे प्रॉब्लेमॅटिक आहे तिथे स्ट्रीट लाईट्स लागले पाहिजे. असे बरेच सारे प्रश्न आहेत. तलाव आहेत तर तलाव देखील जे पूर्वीपासून जे तलाव आहेत नवी मुंबईमध्ये त्याचं अजूनपर्यंत डेव्हलपमेंट झालेली नाही. तर थोडेच तलाव सोडले तर 2 तलाव सोडले तर 4 अजून अंडर डेव्हलप आहेत. तर अशा तलावांमध्ये देखील नुसतंच तलावामध्ये लाईटिंग लावण्यापेक्षा तलावाचा जे डिस्ट्रॉय झालेले तलाव आहेत जिथे प्रॉब्लेम आहेत RCC करणं गरजेचं आहे. त्यांचे पायऱ्या ज्या आहेत तिथे पायऱ्या देणं गरजेचं आहे. तर फुटपाथ लोकांना चालण्यासाठी कारण विसर्जनसाठी तलावामध्ये संध्याकाळी सिनियर सिटीजन जाऊन बसतात तिथे बेंचेस या सगळ्या अवेलेबिलिटी प्रत्येक नवी मुंबईतील प्रत्येक तलावाची झाली पाहिजे. तर अशा बऱ्याचशा इश्यूज होते ते आज आम्ही आयुक्त साहेबांसमोर ठेवलेले आहेत आणि नक्कीच त्याच्यावरती काहीतरी सॉल्युशन निघेल अशीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.